तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज धुळ्यात आहे। शहरातील जेल रोड येथे महिला मेळावा पार पडणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जेल रोड परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अदिती तटकरे तसंच रुपाली साकणकर हे देखील उपस्थित असतील। या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे। अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून खानदेशचा दौरा करत आहे। जनसन्मान यात्रा निमित्ताने ते आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असून या ठिकाणी धुळे शहरातील जेल रोड परिसरामध्ये असलेल्या क्युमेन क्लबच्या आवारामध्ये अजित पवार हे या ठिकाणी महिला मेळावा घेणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अजित पवार हे खानदेशच्या दौऱ्यावर असून आज शेवटच्या टप्प्यामध्ये धुळे शहरामध्ये ते आज दाखल होत आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये सकाळी 10 वाजता अजित पवार हे लूम कामगारांचा देखील मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी क्युमेन क्लब या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी साधारणतः 11 वाजता महिला मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचा पोलीस बंदोबस्त जो काय आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। अजित पवारांची सुरक्षेची दृष्टिकोनाने या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत आजच्या मेळाव्यामध्ये रुपाली चाकणकर असतील, आदित्य तटकरे असतील या ठिकाणी महिलांना देखील संबोधित करणार आहे। त्यामुळे अजित पवारांचा होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या मेळाव्यामध्ये अजित पवार आता काय बोलतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।